आज आपण बनवतोय इनो सोडा इतकंच काय दहीसुद्धा न वापरता इन्स्टंट मसाला डोसा। पाहू शकता अगदी मस्त क्रिस्पी असा डोसा तयार होतो। त्याबरोबरच आपण बटाट्याचा मसाला बनवणार आहोत। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया इन्स्टंट मसाला डोसा। तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप रवा घेतलाय, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलंय आणि एक मोठा चमचा यामध्ये बेसन घातलं आहे, एक चमचा साखर घातली, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे। सुरुवातीला इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे, यातलं थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे। इथे मी सगळं 1 कप पाणी घातलं, अजूनही हे घट्ट वाटतं आहे तिथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे। सगळ्या गुठळ्या काढायच्यात आणि स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आज आपण दही वापरणार नाही आहोत, दह्याशिवाय हा डोसा तयार होईल। तर पहा इथे मी असं पीठ तयार करून घेतलं आहे आणि यासाठी मला 1.5 कप पाणी लागलं आहे। आता हे झाकून आपण 10 मिनटं असंच बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत बटाट्याचा मसाला तयार करूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे, यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आणि अर्धा चमचा यामध्ये मी चण्याची डाळ घातली आहे। याबरोबरच यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे, भरपूर कढीपत्त्याची पानं घातल्यात, 1 मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घातली आणि किसलेलं आलं घातलं, सगळं छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये कांदा घालायचा आहे, तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा चिरून घेतला आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे, कांदा ब्राऊन करायचा नाही आहे। तर इथे पहा कांदा सॉफ्ट झाला आहे, यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, हळद मिक्स करून घेऊया। आणि आता इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आणि आता ही भाजी किंवा हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। ही भाजी अशी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे पाणी घालायचं आहे, कारण ही भाजी आपल्याला सैलसर हवी आहे। ही भाजी किंवा मसाला आपल्याला डोस्यावरती पसरवून घ्यायचा आहे, म्हणून अशी सैलसर भाजी तयार करायची आहे। पाणीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। तर हा आपला बटाट्याचा मसाला तयार झाला आहे। आता आपण डोसे बनवूया। तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया, हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे, कारण यातल्या रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे। यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल, तर इथे मी आणखी 2 ते 3 चमचे पाणी घातलं आहे। नेहमीच जसं डोस्याचं पीठ असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे। साधारण पावणे 2 ते 2 कप इतकं पाणी यामध्ये आपल्याला लागेल। तर हे आपलं डोस्याचं पीठ तयार आहे। यामध्ये आपण इनो सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे असं पीठ 3 ते 4 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे पीठ हलकं होईल। डोसा बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे, याला तेलाने असं ग्रीस करायचं आहे आणि वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। आता यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आणि हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे। पाहू शकता किती मस्त असा डोसा पसरवला जातो आहे, अगदी व्यवस्थित असा तुम्हाला डोसा पसरवता येईल। आता डोसा वरून ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आणि वरून ड्राय झाल्यानंतर याला तेल लावायचं आहे आणि यानंतर आता तवा फिरवून सगळीकडून डोसा एकसारखा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे सगळीकडे डोस्याला एकसारखा रंग येईल। तर इथे पाहू शकता डोसा मस्त कुरकुरीत होतो आहे आणि रंगसुद्धा बदलला आहे। काढून घेऊया। इनो सोडा न वापरता, दही न वापरता अगदी मस्त असा हा डोसा तयार झाला आहे। झटपट घरच्याच पिठामध्ये असा हा मसाला डोसा तुम्ही एकदा तरी नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।